सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. या मंत्रामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला माहीत आहे. मग हे श्री स्वामी समर्थ कोण होते, ते कसे प्रकट झाले, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भगवान श्री दत्तात्रयांचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ व दुसरे श्री नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वतीच्या नंतर श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट काल 1856 ते 1878 साली आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यांची लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती श्रीशैल येथे गेले. तेथे पाताळ गंगेमध्ये जाऊन, पाताळगंगा म्हणजे आत्ताची कृष्णा नदी, त्यांनी शिष्यांना पुष्पाचे आसन करायला सांगितले. त्यांचे अनेक शिष्य एकत्र येऊन त्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली. त्याला सर्व बाजूनी कर्दळीच्या पानांनी लेपले व त्यावर शेवंती, कुमुद, मालती इत्यादी फुले पसरून पुष्पासन तयार केले. त्या दिवशी गुरुकन्या राशीत होता. उत्तरायण सुरू होते. सूर्य कुंभ राशीत होता आणि तो दिवस होता शुक्रवार. त्या दिवशी प्राप्त समयी नृसिंह सरस्वती पुष्प आसनावर बसले. पुष्प म्हणजे फूल. पाताळगंगेतून कर्दळी वनाकडे गेले आणि दिसेनासे झाले. कर्दळी वनात सर्वत्र ते चैतन्य रूपाने राहत आहेत अशी सर्वांची समज होती. श्री नृसिंह सरस्वती हे कर्दळी वनात आहेत असे सर्वांना वाटत होते. नृसिंह सरस्वती यांनी तेथे निभड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरवले. नीरव शांतता, उंच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपऱ्यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वस्थ म्हणजे पिंपळाचं झाड, हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेली होती. त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले असे म्हणतात. ते 350हून अधिक वर्ष तेथे समाधी अवस्थेत बसून होते असे सांगितले जाते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवती एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. कारण 350 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावर त्यांच्या शरीराभोवती मोठमोठे वारूळ तयार झाले होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल तर वाढलेच होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवती एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकापासून 8 ते 10 फूट उंच झालेले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी, चेंचू आदिवासी एक आदिवासी समाजातील एक प्रजाती आहे. ते आदिवासी जातीतील एक चेंचू आदिवासी तिथं लाकूड तोडण्यासाठी आले होते. त्या घनदाट जंगलात भटकता भटकता ते श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला. तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला गेला आणि समाधी स्थितीत असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींच्या मांडीवर तो घाव घातला गेला. तेथून भळभळ रक्त वाहू लागले आणि ते रक्त वाहिल्यानंतर त्या वारुळामधून जेव्हा श्री नृसिंह सरस्वती हे तेथून बाहेर पडले, शेकडो वर्षाची समाधी त्यांची भंगली गेली आणि त्या वारुळातून स्वामी स्वरूपामध्ये ते बाहेर पडले अशी एक व्याख्या किंवा एक कहाणी सांगितली जाते. आणि त्याच दिवशी
श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन मानला जातो. मी नृसिंह भान असून मी शैल्यम जवळील कर्दळी वनातून आलो आहे. हे स्वामींच्या तोंडाचे उद्गार हे नृसिंह सरस्वतींचे अवतार असल्याचे सुचवतात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ यांच्या स्वरूपाने प्रकट झाले. धन्यवाद. कहाणी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी तुम्हाला कशी वाटली. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.